नमस्कार 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 मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा 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 स्वागत करतो तुमच्या लाडक्या नव्या कोऱ्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा. मंडळी, आज आपण आलेलो आहेत मुंबई येथील घाटकोपर पश्चिम येथे, अर्थातच शिवगणेश सेवा मंडळ येथे, आणि तिथल्या सगळ्या ताया आज आपल्या सोहळा सख्यांचा ह्या कार्यक्रमात आलेल्या आहेत. सुरू करूया आपला हा मजेशीर धमाकेदार खेळ, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. त्यासाठी आपण वळूया आपल्या पहिल्या खेळाकडे, ज्याचं नाव आहे जिभेला काही हाड. आणि आता आपण आपला पहिला खेळ सुरू करणार आहोत, आणि त्यासाठी या साही ताई इथे आलेल्या आहेत. तर वाक्य असं आहे, तडतड ताशा ढमढम ढोल प्याप्या समयी मिठे बोल. ताई, तुमचं नाव सांगा. सुषमा सुभाष कांदळकर. बर, वाक्य बोलाल ना नक्की? हा, आता न चुकता हे वाक्य सलग 10 वेळा बोलून दाखवायचं. हा, धनधन दाड्या, ढंढण धाडा, तडतड ताशा, हा. ढमढम ढोल, हा. धडधड ताशा, तडतड धडधड ताशा, धडधड इथे होते अशी धडधड. हा, तडतड आपलं तडतड आहे, धडधड नाही, तडतड. हा, रेडी. तडतड ताशा, हा, ढमढम हे ढोल, ढमढम असो, पण ढमढम प्याप्या सनई प्याप्या समई, समय समई, सनई, आणि प्याप्या असं आहे बघा, पिया 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 सनई, पिया पिया सनई पिया पिया सनई, मिठे बोल. मिठे बोल. हा, पुन्हा एकदा. हा, लवकर. हा, रेडी. नाही ग लक्षात राहत नाही, नाही त्याला. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या. आता हे वाक्य म्हटल्यानंतर, हा, तडतड ताशा ढमढम ढोल प्याप्या सनई मिठे बोल, त्याच्यानंतर एवढं करायचं. हा, हे वाक्य म्हणजे बोलून झाल्यावर बोलून झाल्यावर. हा, हा, तडतड ताशा, मोठ्याने मोठ्याने मोठ्याने. हा, तडतड ताशा, डमडम ढोल, हा. प्याप्या समयी मिठे बोल. हा, ready. तडतड ताशा, डमडम ढोल, प्याप्या समयी मिठे बोल. सनई. व्हेरी गुड. मस्त मस्त, जोरात जोरात. हा, रेडी. हा, तडतड ताशा, डमडम ढोल, प्याप्या सनई मिठे बोल. हे कोण करणार? हा, रेडी. हा, तडतड ताशा, डमडम ढोल, प्याप्या समयी मिठे बोल. समय नाही, सनई. सनई. हा, अजून एकदा, अजून एकदा. हा, तडतड ताशा, डमडम ढोल, हा. प्याप्या सनई मिठे बोल. हे भाऊजी हे काय केलं ताईंनी काय माहिती नाही, करून. हा, पण जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. हे वाक्य बोलताना तुम्ही रडत रडत बोलायचं. तडतड ताशा, डमडम ढोल, प्याप्या समयी मिठे बोल. रडत रडत सांगितलं मी, ह्या हसत हसत बोलतायत. तडतड ताशा, डमडम ढोल, प्याप्या समयी मिठे बोल. सनई. तडतड ताशा, असं एवढं एवढं रडा. तडतड ताशा, रडा रडा लवकर. डमडम ढोल, प्याप्या प्या, समयी प्या. मिठे बोल. असं पाहिजे. तडतड ताशा, मिठे. तडतड ताशा, मिठे बोल. नाही, डमडम ढोल, डमडम. प्याप्या सनई मिठे बोल. हसतात की रडतायत तेच कळत दोन्ही नाही. पण. जोरदार टाळ्या वाजवा. आजी, तुझं नाव सांग. चंद्रभागा धोंडू मुंडेकर. चंद्रभागा आजी, किती वर्ष झालेत आजी लग्नाला? 67. 67 वर्ष. हा, आणि आता आजी, पण मला सांग, कसं पहिल्यांदा आजोबांना कुठे पाहिलंस तू? आम्ही पाहिले नाही, आमच्या आई बाबांनी करून दिले तेच खरं. अच्छा, पण मग पहिल्यांदा कधीतरी बघितलं असतील ना आजोबांना? लग्नातच. लग्नातच. हा, पण पहिल्यांदा जेव्हा आजोबांना बघितलंस, काय वाटलं? हाच आहे तो माझ्या जीवाचा शिल्पकार. आता वाक्य बोलशील आजी? हा बोला. हा, बोला नाही, तू बोलायचे वाक्य. हा, हा. हा, तडतड ताशा ढमढम ढोल प्याप्या सनई प्याप्या सनई मिठे बोल. हा, बोलत राहा. तडतड ताशा ढमढम ढोल
काय सर प्याप्या सनई हा पे पे असं नाही मिठे मिठे बोल. बोल परत एकदा. तडतड ताशा ढमढम बोल नाचत नाचत नाही, तसं आहे. मिठे परत बोल एकदा, हा. चमचम ढमढम ढमढम प्याप्या ढमढम बोल तडतड ताशा ढमढम आजोबा बोल समोर येतो. आजोबा काय नावाने हाक मारतात? चंद्रभागा चंद्रभागा आणि तुम्ही अहो हा मी त्याला मुंडेकर म्हणून म्हणते काय म्हणतात? मुंडेकर आहे नावानं. हो का? हाक मारता कशी कशी हाक मारता? हो मुंडेकर इकडे या ओके जोरदार आहे होऊन जाऊ दे राजेंसाठी. तडतड ताशा ढमढम डोल प्याप्या सनई मिठे बोल. तडतड ताशा ढमढम ढोल प्याप्या सनई मिठे बोल ऊन आहे. तडतड ताशा ढमढम हा. ढोल प्याप्या सनई मिठे बोल ऊन नाही आहे. ठीक आहे चला, जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. जोरदार टाळ्या. मला सांगा भाऊजी जास्त रागवतात की तुम्ही? दोघं पण दोघं पण? येस सेम मस्त रागात बोलायचं. म्हणजे ते माघार भाऊजी. दोन्ही एक साथ घेत नाही टाइम लागतो काय माघार दोघी आम्ही एक साथ घेत नाही टाइम लागतो टाइम लागतो. तर आता वाक्य बोलल्यानंतर त्याला चिडून दाखवायचंय बघा असं. हा. ओके हा हा रेडी हा हा तडतड ताशा हा, डमडम नाही. बोल प्या प्या सनई मीठे बोल हा रेडी लवकर हा तडतड ताशा डमडम बोल प्या प्या सनई मीठे बोल हा 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 लवकर हा तडतड ताशा डमडम बोल प्या प्या सनई मीठे बोल तडतड ताशा डमडम बोल प्या प्या सनई मीठे बोल ओके तडतड ताशा डमडम बोल प्या प्या सनई मीठे बोल तडतड ताशा डमडम बोल प्या प्या सनई मीठे बोल बस तो रागवेल माझ्यावर जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. जोरदार. एपिसोड बघितला नाही सारखं तुम्ही सगळ्यांनी खूप छान सादरीकरण केलं पण ज्या ताईंनी उत्तम सादरीकरण केलं तिला मिळणार आहे सन मराठी वाहिनीकडून खास भेट वस्तू. ताई ह्या ताईंना द्या. द्या तुम्ही तुमच्या हस्ते टाळ्या दिल्यात ना आता. आई लग्न झाल्यावर मुलीचंच का बदलतात नाव? आई लग्न झाल्यावर मुलीचंच का बदलतात नाव? लेकच का सासरी जाते सोडून तिचा गाव? आईलाही प्रश्न पडलेच होते तेव्हाही नव्हतं उत्तर. आईलाही प्रश्न पडलेच होते तेव्हाही नव्हतं उत्तर. बाईची ओळख बदलून जाते जसं कुपीतलं अत्तर. माहेरच्या आठवणी म्हटल्यानंतर अर्थातच सगळ्या ताया ह्या माहेरच्या आठवणीमध्ये जातात. माहेरबद्दल अगदी भरभरून बोलतात. आज सुद्धा आपण या तायांबरोबर माहेरच्या आठवणींबद्दल गप्पा मारणार आहोत. माहेर म्हटल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर कोण येतं? आई वडील. माहेर म्हणजे कसं आहे की आपण सासरी कितीही सुखी असलो तरी आपल्याला माहेरची ओढ असतेच. आणि सासरी आपण कितीही आनंदात असलो आपले पती आपल्याला कितीही आनंदात ठेवत असले तरी आपलं माहेर ते माहेरच असतं आणि त्याची जागा कोणीच नाही घेऊ शकत. आम्ही 5 बहिणी आहोत आणि एक भाऊ आहे पण आमच्या वडिलांनी आमच्या सगळ्यांवर इतका जीव लावला की असं नाही की 5 मुली येतं मग एकीला जीव लावायचा एकीला नाही लावायचा असं नाही. म्हणजे जी कुठली गोष्ट मला पती नाही देऊ शकणार ती वस्तू माझे वडील मला देऊ शकणार एवढी माझी खात्री माझ्या वडिलांवर. आणि असं नाही की आपण म्हणतो की कोणी काय दिलं तेव्हाच आपलं चांगलं असतं माहेर गोड असतं किंवा काय असतं. पण जो माहेरमध्ये जो ओलावा आहे जिव्हाळा आहे तो माहेरचा जिव्हाळा ओलावा तो इतर कुठेच ठिकाणी कुठेच मिळत नाही. त्यासाठी मला माझं माहेर म्हणजे माझ्या माहेरची मला खूप ओढ आहे. सासरी पण मी सुखी आहे पण तरी मला माहेर हे अत्यंत प्रिय आहे. म्हणजे आपलं मनातली जे आपण तिथे मनमोकळेपणाने वावरू शकतो तसं आपल्याला सासरी नाही येत इतकं वावरता कारण आपल्याला थोडीशी बंधनं असतात. त्यासाठी मी माझं माहेर खूप मिस करते. खूप म्हणजे खूप मिस करते मी माझं माहेर. कन्यादानाचा विधी जेव्हा सुरू होतात तेव्हा बाबा खूप रडले असतील ना? त्यांनी खूप स्वतःला कंट्रोल केलेलं अगोदर नाहीच रडलेत ते पण जेव्हा मी गाडीत बसले तेव्हा मग ते खूप रडायला लागले. मग पुन्हा गाडीतून उतरली मग त्यांना घट्ट मिठी मारून खूप रडली. काय सांगायचं राहिलं आई बाबांना? त्यांना मी एवढंच सांगेन का तुम्ही माझी काही काळजी करू नका. मी माझ्या सासरी सुखात आहेत आनंदात आहेत. बस फक्त तुमचा आशीर्वाद आमच्या सर्वांच्या पाठी राहू द्या बस इतकंच. थँक्यू सो मच सन मराठी तर्फे मला इथे बोलण्याची संधी दिली. माझ्या ज्या काही भावना आहेत माझ्या आईवडिलांविषयी त्या व्यक्त होण्याची मला संधी दिली त्याबद्दल खूप सारे धन्यवाद तुमचे. नंतर कोण येतं डोळ्यासमोर तुमच्या? माझे आई वडीलच येतो. आई वडिलांचे शब्द सांगू नाही शकत ना. एवढे आई आम्ही 7 जणी बहिणी 8वा भाऊ आहे.
तर एवढं आमच्या वडिलांनी आम्हाला फुलात जपलं नाही. इथं पण तसं मिस्टर चांगलेच आहेत स्वभावाला, काही दुःख नाही, पण तरी पण आईवडिलांची आठवण खूप येते. आणि आता माझ्या आईच्या ना किडन्या दोन्ही पण फेल झालेल्या. तर एवढा त्रास होता आम्हाला ना की आम्हाला असं सांगितलं की डॉक्टरांनी की मुलींना सगळ्या बोलवा. तर आम्ही 7 जणी गेलो, बहिणी भाऊ पण तिथं होतं. डायजेस्ट करायला सांगितलं. तर आम्ही सगळ्या बहिणींनी भगवंतापाशी प्रार्थना केली. आम्ही निरंकारी माताजींपाशी एकच अरदास केली की आमच्या आईला बरं वाटू द्या. मग आमच्या आईला ना काय माहीत 2 तासांनी रिपोर्ट केला तर डॉक्टर बोलतात नॉर्मल किडनी आहेत. एक माताजींची काय माहीत, माताजींची इच्छा होती की आम्हा सगळ्या बहिणींना आई भेटावी. काय आईची आठवण तुम्ही सांगू शकता की जी खूप भावूक करणारी आहे? खूप. आम्ही आईनं आम्ही 7 जणी बहिणी, आम्हाला एका शब्दाने पण दुखवलं नाही. कुठं पण जाऊ दे, पण आम्हाला कधी म्हणले नाही की कुठं गेलता, काय केलं तुम्ही. कधी वडिलांना आमची गाराने सांगितले आईने. आम्ही किती मस्ती केली, काय केलं तरी काहीच. कन्यादानाला खूप रडली असेल ना आई? आई खूप रडली. मी 2 नंबर आहे ना, खूप म्हणजे आईला म्हणजे असं तिला असं वाटलं की मी ते असं कसे जाऊ तिला भेटायला. वडिलांना तर कसं अंगाचा थरकाप चाललेला. म्हणजे असं एवढं लांब जायचं, म्हणजे ह्या तालुक्यात दुसऱ्या तालुक्यात जायचं ना मुलीचं, म्हणजे ते अवघडच वाटतं ना आईवडिलांना. नक्कीच ताई, तुम्ही ते खरं तर छान मनापासून तुम्ही बोललात, व्यक्त झालात. आणि तुमच्या आईना दीर्घायुष्य लाभो, त्या लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो हीच मी स्वामींचरणी प्रार्थना करतो. आज सगळ्या ताईंच्या चेहऱ्यावरती माहेर म्हटल्यानंतर जरा एक उदास वातावरण असं झालेलं आहे किंवा सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आहे. पण तरी सुद्धा आता या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती हास्य आणण्याचं काम, त्यांना हसवण्याचं काम माझं आहे. तेव्हा आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या खेळाकडे. आणि सुरू करूया आपला हा मजेशीर धमाकेदार खेळ ज्याचं नाव आहे संगीत अभिनय नृत्य खोऱ्याचे. सगळ्या तयार आहेत? चला गणपती बाप्पा मंगलमूर्ती, म्युझिक प्लीज. संडे मार्केटला माझे मासोलीचा भाव रामचे गवणार हाय. संडे मार्केटला माझे मासोलीचा भाव रामचे गवणार हाय. ओहो ये बात मस्त. पॉपुलेट भोमिल भोली खुशी ये उशी आयलो ताजी ताजी कशी मावरक या नाही भेटावची मग गणाला भाव करतस. गेल्या बाजाराला तुला तोऱ्या मंदी मिनी प्रायव्हेट नंबर दिला. माझे भावऱ्याचा भाव आज बस इथे, लवकर लवकर बस इथे. हा लवकर लवकर, हा लवकर लवकर लवकर, हळू हळू हळू. काय झालं माहिती द्या बाई, काय झालं? कोणी तुमचा हात धरल्यानी, कोणी धरल्यानी, असं कसं धरल्यानी? पळत आहे ना मी. हात धरला पडला असतो, मग खुर्ची धरू किल्लं. मग आता किती सांगणार सांगा मका. हा मी एकटाच जीव, मी कुठं जाणार मला सांगा, कुठं बघणार. हा 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 आता 3च खुर्च्या बाकी आहेत. मग आता बघू कोणती सखी पटकवते. त्यामुळे म्युझिक प्लीज. अगला स्टेशन घाटकोपर. चला म्युझिक प्लीज. जरा केअरिंग पाहिजे, जरा डेअरिंग पाहिजे, जरा केअरिंग पाहिजे, जरा डेअरिंग पाहिजे. हिला मॅचिंग 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 नवरा पाहिजे. लवकर या, लवकर आजी पुढे या, लवकर पुढे या. हा लवकर या. हा ओहो व्हेरी गुड, मस्त. बघूया आता कुठली तरी पडकवते खुर्ची. धक्काबुक्की नाही म्हणताय, धक्काबुक्की नाही म्हणताय. त्याच्या प्रेमाला नसावी कुठली हिलमेट. त्याच्या प्रेमाला नसावी कुठली हिलमेट. हिला पाहताच मिस व्हावी त्याची हाट. लवकर 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 लवकर. आजी 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 लवकर, आजी लवकर आहे. माझी आजी हे काय केलं? याला अर्थ आहे ही, ह्याला खेळ नाही बोलत. किती ठिकाणी खेळलं पण ढकलायची काय.
आजी म्हणते तुम्ही ढकललं. नाही मी अजिबात ढकललं नाही. आजी यांचं म्हणणे तुम्ही ढकललं नाही. गेल्याशिवाय की मी पुढे आली. मी बसायला गेली आणि त्या पण आल्या. हरकत नाही, पण ही खुर्ची ऐक ना आजी, माझं पण थोडं ऐक ना. हा, ही खुर्ची ह्या ताईंची आहे, घेऊन टाक. असं नाही आहे. ही खुर्ची आजीची आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या. त्यासाठी त्यासाठी म्युझिका आई 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 पडशील मागे. म्युझिक प्लीज प्लीज. मेरी मुंबई में जैसे जमी पर है सितारे, मेरी मुंबई में जैसे जमी पर है सितारे, तू चाहे तो गले में तेरे डाल दू सारे, तू चाहे तो गले में तेरे डाल दू सारे. मग छेपायचे नाही रे मका सोसायचे नाही, मग छेपायचे नाही रे मका सोसायचे नाही, तुझे आसमां के तारे मका छेपायचे नाही, तेरे आसमां के तारे मुझे छेपायचे नाही. आजी आजी त्यांना मिळते सन मराठी वाहिनीकडून खास भेट वस्तू. वा, घाटकोपर पश्चिम मधल्या या ज्या सगळ्या ताया आलेल्या आहेत त्यांनी कमाल केलेली आहे, अप्रतिम. पण कधी कधी काय होतं की एक व्यक्ती अशी असते की ती आपल्यावरती रागवलेली असते, ते नातं दुरावलेलं असतं. तर आपल्या चुकबुल द्यावी घ्यावी या भागामध्ये तेच दुरावलेलं नातं आपण जवळ आणण्याचा प्रयत्न करत असतो, तो अबोला दूर करण्याचा प्रयत्न करत असतो. आज आपल्या सगळ्या ताईंमध्ये सुद्धा एक ताई अशी आहे की तिचा कोणाबरोबर तरी अबोला आहे. तो अबोला कोणाबरोबर आहे, का आहे, कशासाठी आहे ते आपण त्या ताईंकडूनच जाणून घेऊया. आणि त्यासाठी मी ताईंना इथे विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचे. ताई तुमचं नाव सांगा. नमस्कार, माझं नाव मिलन निकेतन मोकल. बरं, किती वर्ष म्हणजे अबोला आहे आणि कोणाबरोबर आहे? अबोला म्हणजे असं 1 ते 2 वर्षच आहे. नाही पण बोलू शकत नाही आणि हा पण बोलू शकत नाही आहे. पण मनातून असं थोडंसं अबोला आहे की भावासाठी की हो, सक्का भाऊ. मोठा भाऊ की छोटा भाऊ? मधलाच आहे, मी मोठी आहे. अच्छा. हो, तर मला असं वाटतं की वडील किंवा आई गेल्यानंतर जो माहेर असतं मुलीचं ते भावांनी तोडू नये, भावांनी जपावं. त्यासाठी भावजांनी पण तोडू नये. ते आपलं जे नातं आहे लहानपणापासूनच आहे. आपण आई वडिलांचे एकच आहोत, ते आपल्याला शेवटपर्यंत टिकवायचं आहे. आई वडील नसल्यानंतर एका बहिणीला बाहेरचा सासरा असतो, भाऊच एक असतो बहिणीसाठी की तो शेवटपर्यंत साथ देतो, बहिणीला सुखात दुःखात साथ देतो. पण भावाचा एक असा रोल असतो बहिणीच्यासाठी की तो शेवटपर्यंत असतो. तर माझं एकच सगळ्या भावांना कळकळीची विनंती आहे की तुम्ही कुठल्याच बहिणीला असं अंतर देऊ नका, आई वडील असताना सुद्धा आणि आई वडील नसताना सुद्धा. ताई कशामुळे हा अबोला आहे? नाही, बस तो फक्त माझ्या म्हणजे कुठल्याही भावाने, माझाच भाव नाही असं कुठल्याही भावाने बहिणीसाठी बस त्याच्या पाठीवरती असतं, बस त्याच्या सुख दुःखात, एवढंच आहे. ताई तुम्ही आज इथे आलात, तुम्ही माहेरी आलेले आहेत, माहेरवाशिणी म्हणून आलेले आहेत. आणि जरी तुमचा भाऊ तुमच्याशी बोलत नसला तरी हा भाऊ इथे आहे, ह्या भावाकडे तुम्ही तुमच्या मनातले व्यक्त झालात. तरी तुमच्या वतीने मी नक्कीच तुमच्या भावाला सांगणार आहे की दादा, की ताईने तिच्या मनातली खंत बोलून दाखवलेली आहे. तर मला असं वाटतं की तू सुद्धा यावरती विचार करावा. असतील काही गैरसमज असतील तर ह्या वैयक्तिक गोष्टी आहेत, त्यामध्ये आम्ही पडणार नाही. पण आमचा प्रयत्न हा असतो की कुठलीही ताई ही आनंदी असली पाहिजे, तिचा कोणाबरोबर ती अबोला नसावा आणि घरातल्या व्यक्तींबरोबर तर अजिबातच नाही. त्याच्यामुळे मी तुला माझी कळकळीची विनंती आहे की ताईने स्वतःहून तुला ही गोष्ट इथे सांगितलेली आहे, तर एक फोन कर, तिला भेटायला ये आणि एक कळकळीची आणि आपुलकीची मिठी मार. सगळ्या गोष्टी तिथेच संपून जातील. ताई मला खात्री आहे की कदाचित हा भाग बघितल्यानंतर किंवा हा मेसेज त्याच्यापर्यंत पोचल्यानंतर नक्की दादा तुला फोन करेल, तुम्हाला भेटायला येतील, जे काही गैरसमज असतील ते दूर होतील आणि तुमच्या भावा बहिणीचं नातं पहिल्यासारखं, अगदी पहिल्यासारखं घट्ट होईल. आज तुम्ही इथे आलेले आहेत, ताई माहेरी आलेले आहेत, तर हा भाऊ तुमची ओटी भरल्याशिवाय तुम्हाला पाठवणार नाहीये. आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करेन की ताई तुम्ही इथे यायचंय आणि ह्या ताईंची ओटी भरायची. संसारात रमले मी तरी माहेर आठवते, मनाला पाखरा संग ओटी भराया पाठवते.
माया पित्याच्या ओढीनं लागे तारी. घाटकोपर पश्चिम मधल्या या सगळ्या ज्या ताया इथे आलेल्या आहेत, खरंच म्हणजे खूप मजा आली. मी इतका नशिबान आहे ना की मला माझी एकच सख्खी बहीण नाहीये, तर इतक्या तमाम माझ्या सगळ्या महाराष्ट्रातल्या ताया आज मला इथे भेटतात. त्याच्यामुळे असं सतत वाटत असतं की अजून काही वेळ तुमच्याबरोबर घालवावा, तुमच्याबरोबर धमाल मजा मस्ती करावी. पण आपल्याला आजच्या भागापुरता इथे थांबावं लागणार आहे, कारण वेळ झालेली आहे संध्याकाळची, अर्थातच दिवे लावायची वेळ झालेली आहे. आणि सन मराठी वाहिनीवरील तुमच्या आवडत्या मालिका सुद्धा पाहण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी, माझा नमस्कार सर्व देवांपाशी. तेव्हा भेटूया पुढच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करायला तुमच्या लाडक्या आणि नव्या कोऱ्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.